तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर महायुतीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। मग राजकीय नेत्यांनी एकमेकांना भेटावं पण नाही का? तुम्ही असं सांगा, आम्ही सुखा दुःखामध्ये एकमेकांच्या जाऊही नये। मला असं वाटतं की काही कौटुंबिक गाठीभेटी असतात शिवतीर्थावर, कधी कधी आम्हालाही जाण्याचा मोह होतो। ते कांदे पोहे आमच्या वहिनी चांगले बनवतात, चहा चांगला तिकडे मिळतो, त्यामुळे शिवतीर्थावरचं तीर्थ जर पाहिलं आम्ही गेलो तर त्याच्या बातम्या करू नये। त्याच्यामध्ये निवडणुका, युती, महायुती यापेक्षा संवाद आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजून अनिश्चित आहे। त्या इतक्या लवकर कोणी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी चर्चा करेल असं वाटत नाही, आणि कोणत्याही युतीची चर्चा ही अशा पद्धतीने होणार नाही उघडपणे। पहिल्यांदा तर त्या संदर्भात एकमेकाचा भाव, एकमेकाशी संवाद केल्यानंतर दोघांची सोबत एकत्र येण्याची इच्छा आहे का असं तपासलं जातं, आणि हे उघडपणे कधीच तपासलं जात नाही। ही फक्त मैत्रीपूर्ण भेट आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे। देवेंद्र फडणवीस साहेब हे विकासाचं राजकारण करण्याच्या मनस्थितीत आहे। प्रत्येकाला बरोबर घेऊन आपण राजकारण केलं पाहिजे हा त्यांचा मनोदय आहे, आणि त्यासाठी कोणीही असलं तर त्याच्याशी चर्चा साधण्याचा किंवा संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। म्हणून आज राजसाहेबांशी जी चर्चा झालेली आहे ती त्या कारणास्तव झाली की तुमचा काही ॲक्शन प्लॅन असेल, तुम्हाला या महाराष्ट्राच्या हितासाठी काही करायची जर तुमच्या कल्पना असतील त्या संदर्भात मला वाटतं त्या चर्चा झाला आहे असं। हे बघा, राजकारणामध्ये आजच्या घडीला राजसाहेबांकडे ना आमदार आहे ना खासदार आहे, परंतु तरी त्यांची भेट घेणं हे एक वेगळी भावना त्यांच्यामध्ये दिसून आलेली आहे। राजसाहेबांची सर्वच लोकांशी, राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळं हा भेट मला वाटतं बहुतेक झाली असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।